नमस्कार. 20व्या शतकातल्या भारताच्या इतिहासात अनेक महान समाजसुधारक होऊन गेले, पण काही नावं अशी आहेत जी कुठेतरी विस्मरणात जातात. आज आपण अशाच एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील सर्वात पिछलेल्या, दुर्बल घटकांसाठी अक्षरशः वाहून घेतलं. त्यांचं नाव आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. चला त्यांच्या या अविश्वसनीय आणि प्रेरणादायी प्रवासात जवळून पाहूया. या विश्लेषणाची सुरुवात आपण महर्षी शिंदेंच्या आयुष्याचं सार सांगणाऱ्या एका अभंगाने करूया. विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. याचा अर्थ काय, तर हे संपूर्ण जगच ईश्वराचं रूप आहे आणि त्यामुळे माणसात भेद करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे, अमंगळ आहे. हा एक विचार त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि कार्याचा पाया होता. तर आपण या विश्लेषणामध्ये त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचे वेगवेगळे टप्पे पाहणार आहोत. त्यांच्या बालपणापासून त्यांच्या महान कार्यापर्यंत आणि त्यांनी मागे ठेवलेल्या एका मोठ्या वारसापर्यंत ह्या सगळ्याचा आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या लहानपणापासून. पाहूया कोणत्या गोष्टी होत्या ज्यांनी त्यांच्या विचारांना एक भक्कम पाया दिला, एक दिशा दिली. शिंदेंचं बालपण गेलं कर्नाटकातल्या जमखंडीमध्ये. त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव होता, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर समानतेचे संस्कार झाले. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती, पण घरात जातीय भेदभावाला अजिबात थारा नव्हता आणि याच वातावरणात त्यांच्या मनात सामाजिक न्यायाची बीज रोवली गेली. आता त्यांच्या शिक्षणाचा प्रवास बघा. जमखंडीमध्ये सुरुवातीचं शिक्षण झालं, तिथून ते आले पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि मग थेट उच्च शिक्षणासाठी ते गेले इंग्लंडला. या प्रवासात त्यांची बौद्धिक क्षितीचं अक्षरशः विस्तारत गेली. ऑक्सफर्डमधल्या शिक्षणाने त्यांच्या आयुष्याला एक नवी आणि अगदी निश्चित अशी दिशा दिली. तिथेच त्यांनी मनाशी पक्क ठरवलं की आता भारतात परत जायचं आणि देशातल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात गंभीर सामाजिक प्रश्नांवर काम करायचं. आणि आता आपण वळूया त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वपूर्ण कार्याकडे. अस्पृश्यतेच्या विरोधात एक देशव्यापी चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी एका मोठ्या संस्थेची स्थापना केली. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. 1906 याच वर्षी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली. विचार करा, हा तो काळ होता जेव्हा अस्पृश्यतेचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर जवळजवळ दुर्लक्षित होता आणि अशा काळात त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं. शिंदेंनी संपूर्ण भारतभर प्रवास केला आणि या प्रवासात त्यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाची अत्यंत दयनीय अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. ते आतून पूर्णपणे हादरले आणि तेव्हाच त्यांना जाणवलं की या समाजाच्या उद्धारासाठी तुकड्या तुकड्यात काम करून चालणार नाही, तर त्यासाठी एक संघटित, देशव्यापी चळवळ उभी करायला हवी. या मिशनची उद्दिष्टे किती व्यापक होती बघा. फक्त शिक्षण देणं किंवा नोकरी मिळवून देणं इतकंच नाही, तर त्यांच्या सामाजिक अडचणी दूर करणं, त्यांच्या तक्रारींचं निवारण करणं. म्हणजे त्यांनी फक्त वरवरच्या सुधारणांवर भर दिला नाही, तर त्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. पण महर्षी शिंदेंचं कार्य फक्त अस्पृश्यता निवारणापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी समाजातील इतर उपेक्षित घटकांसाठी, विशेषतः महिलांच्या हक्कांसाठीही तेवढा जोरदार आवाज उठवला. त्या काळात समाजात मुरळी प्रथा नावाची एक अत्यंत वाईट, अमानुष प्रथा होती. यात लहान मुलींना देवाच्या नावाने सोडून दिलं जायचं आणि मग त्यांचं संपूर्ण आयुष्य शोषण आणि हलाखीत जायचं. शिंदेंनी या प्रथेविरुद्ध फक्त आवाजच नाही उठवला, तर लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि ती बंद करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. एक खूप छान किस्सा आहे. एकदा पुणे नगरपालिकेत फक्त मुलांसाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा आणण्याचा विचार सुरू होता. हे कळाल्यावर शिंदेंनी हजारो महिलांना एकत्र केलं आणि नगरपालिकेवर एक प्रचंड मोर्चा काढला. त्याचा परिणाम नगरपालिकेला झुकावं लागलं आणि त्या कायद्यात मुलींच्या शिक्षणाचाही समावेश करावा लागला. आता आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक दुसरी बाजू पाहूया, ती म्हणजे त्यांची बौद्धिक आणि राजकीय भूमिका. कारण त्यांचं काम फक्त रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यापुरतं नव्हतं, तर त्याला सखोल अभ्यासाचा आणि विचारांचा एक भक्कम आधार होता. यावरून देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांची असलेली बांधिलकी स्पष्ट दिसते. ते जेवढे मोठे समाजसुधारक होते, तेवढेच मोठे देशभक्तही होते. त्यांनी गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. त्यांच्या विद्वत्तेची खोली किती होती हे यावरून आपल्या लक्षात येतं. बघा ना, एकीकडे ते अस्पृश्यतेचा उगम कसा झाला यावर समाजशास्त्रीय संशोधन करत होते, तर दुसरीकडे कन्नड आणि मराठी भाषांमध्ये काय संबंध आहेत यावरही सखोल अभ्यास करत होते. म्हणजे त्यांची बौद्धिक झेप किती अफाट होती याचा अंदाज येतो.
तर आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे वळूया. महर्षी शिंदेंनी भारतीय समाजात जे एक महत्त्वपूर्ण आणि बहुआयामी योगदान दिलं आहे त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. महर्षी शिंदे हे खऱ्या अर्थाने कर्मवीर होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य एका न्याय आणि समान समाजाच्या निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांनी सुरू केलेल्या कामामुळेच पुढच्या काळात सामाजिक न्यायाच्या अनेक चळवळींना एक भक्कम पाया मिळाला. त्यांचं कार्य आजही तितकंच प्रेरणादायी आहे आणि कायम राहील. आणि हा प्रश्न आजच्या काळात खूप जास्त महत्त्वाचा आहे. आज जेव्हा समाजात पुन्हा एकदा धर्म, जात आणि इतर अनेक गोष्टींवरून भिंती उभ्या राहत आहेत, तेव्हा महर्षी शिंदेंचे विचार, त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला कोणता मार्ग दाखवू शकते यावर आपण सर्वांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा.